संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास सांगणारं दालन मुंबईतल्या दादरमध्ये आहे। मुंबई ही महाराष्ट्राचीच अशी गर्जना करणाऱ्या आणि त्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या अनेक स्मृती इथे आहेत। पण याच दालनाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे। मुंबई महापालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं ही दुरवस्था झाल्याचा आरोप करत शिवसेना युबीटीने आंदोलन केलं, तर दुसरीकडे स्मारकाचं बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप आता नवनाथ बन यांनी केलाय। पण मुद्दा हाच आहे की स्मृती दालनाची ही दुरवस्था सरकार प्रशासन यांना का दिसत नाहीये, बघूयात। वेगवेगळ्या फोटोंवर झळमट आणि धूळ, ठिकठिकाणी पाण्याची गळती, भिंतींवर काळे कुट्ट बुरशीचे डाग, तुटलेले सीलिंग आणि भिंतींना भेगा, भिंतींचे निघालेले पापुद्रे, कबुतरांचा वावर, जागोजागी अस्वच्छता आणि प्रवेश करताच येणारा कुबट उग्र वास। मंडळी, ही कुठली मोडकळीस आलेली किंवा वर्षानुवर्ष बंद असलेल्या वास्तूची स्थिती नाहीये, तर ही अवस्था आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं स्मारक असलेल्या मुंबईतल्या दादरमधील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची। मुंबई महाराष्ट्रात राहावी, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र असावा, यासाठी अनेकांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली। याच हुतात्म्यांच्या बलिदानाची आणि संघर्षाची पुढच्या पिढीला माहिती मिळावी, यासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून हे संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभं राहिलं। ज्या लढ्यामुळे महाराष्ट्राचं वैभव अबाधित राहिलं, त्याच लढ्याच्या स्मारकाची झालेली ही अवस्था मन विषण्ण करणारी आहे आणि तितकीच संतापजनक सुद्धा। मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं असलेलं संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन इथं आपण आहोत आणि या स्मृती दालनाची दुरावस्था ही आपण दाखवत आहोत। कारण 13 वर्षापूर्वी हे स्मृती दालन सुरू करण्यात आलं, त्यानंतर अशा प्रकारे भग्नावस्थेमध्ये हे स्मृती दालन खूप पाहतंय आणि मुंबई महापालिकेच्या वतीनं कोणतीही देखभाल या स्मृती दालनाची होत नसल्यामुळं अशा प्रकारची दुरावस्था या स्मृती दालनाची झालेली आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संपूर्ण इतिहास या स्मृती दालनामध्ये आहे। सर्व ज्या काही पेपर्स असतील, तेव्हाच्या आठवणी असतील, फोटोज असतील, काही पुतळे देखील आहेत, तेव्हाच्या सर्व काही आठवणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास या स्मृती दालनात मांडण्यात आलेला आहे। परंतु हा इतिहास नव्या पिढीला समजावा अशा प्रकारची एक उदात्त हेतू हा तेव्हा होता, परंतु तो हेतूच आता कुठेतरी बारगळताना दिसतोय। कारण अशा प्रकारे या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दुरावस्था झालेली आहे। 4 वर्षांच्या प्रशासकीय काळातल्या दुर्लक्षामुळे ही अवस्था झाल्याचा आरोप करत शिवसेना युबीटी नेत्यांनी या स्मारकात आंदोलन केलं। नगरविकास विभागाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनानंच दालनाची ही भग्नावस्था करून ठेवल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केलाय। या महाराष्ट्र दालनाची जर अशी अवस्था असेल तर 51,000 करोडचं बजेट हे जेव्हा आमचं कार्यकाल संपल्यावर आम्ही ठेवून आलो होतो, ते कितीतरी हजार करोड काढले गेले आणि रस्ते धुणे आणि रंगरंगोटीमध्ये घालवले असं आत्ता कळतंय। श्वेतपत्रिका आम्ही मागितली आहे, तर भाजपाच्या आमदारांनी पण श्वेतपत्रिका मुंबईचा कारभार कसा केला हा मागितलं आहे। पण आजही आम्हाला ज्या बजेट आहे त्याच्यामध्ये कुठेही संयुक्त महाराष्ट्र दालनामध्ये साठी बजेट दिसत नाही आहे, तरतूद आजही केलेली नाही। आणि आत्ता प्रशासनाला कळवल्यानंतर अजूनही प्रशासन इथे हजर झालेलं नाही आहे। 500 कोटी सिद्धिविनायकच्या आजूबाजूचा परिसर रिपेअर करण्यासाठी 500 कोटी दिले, त्यांना 5 कोटी संयुक्त महाराष्ट्र दालनाला नाही देता आले। संयुक्त महाराष्ट्र दालन हे हुतात्मा झाले, त्यांनी हुतात्म्य दिलं म्हणून आज आम्ही महाराष्ट्र राज्य मिळवलं ना। महाराष्ट्र राज्य काय असंच मिळवलं नाही, आपण हुतात्मे देऊन 105 हुतात्मे देऊन आपण महाराष्ट्र मिळवलं आहे, तर त्या दालनाकडे आपण दुर्लक्ष करतोय। शिवसेना युबीटी नेत्यांनी दालनाच्या सुशोभीकरणाची मागणी करत आंदोलन केलं, तर दुसरीकडे संजय राऊतांनी थेट भाजप आणि मुख्यमंत्र्यांवरच यावरून निशाणा साधलाय।
तुमचं महाराष्ट्र प्रेम बेगडी नसेल तर दालनाकडे लक्ष द्या असं म्हणत 90,000 कोटींच्या ठेवी मोडून खाताय, पण दालनासाठी पैसे नाहीत का असा सवाल राऊतांनी केला. अनेक प्रकल्पांवर घोषणा करत असते, पण एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था स्वतः जाऊन पाहावी आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा ऊर्जित अवस्था द्यावी असं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचं महाराष्ट्र प्रेम हे बेगडी आहे. महापालिकेला का भीक लागली आहे? 90,000 कोटीच्या ठेवी शिवसेनेने ठेवल्या होत्या, त्या तुम्ही आता मोडून खातात. तुम्ही 1,000 कोटीची कंत्राटे पण रद्द केलीत परवा, असं कळलं मला. त्याच्यात तुम्ही 25% पैसे खाल्लेलेच आहेत. पण हे सगळे खाबुगिरी सुरू असताना कुणालाही संयुक्त महाराष्ट्र दालनाचा विचार करावा असा वाटला नाही आणि विसरच पडला. पण यावरून नवनाथ बन यांनी राऊतांवरच निशाणा साधलाय. तुमच्या कार्यकाळात तयार झालेलं स्मारक अवघ्या 16 वर्षातच मोडकळीस कसं येतं असा सवाल करत बांधकामच निकृष्ट झाल्याचा आरोप केलाय. फळामध्ये संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की 2010 साली संयुक्त महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करण्यात आलं होतं. दालनाचं संयुक्त महाराष्ट्र दालनाचं बांधकाम करण्यात आलं होतं. या दालनाचं 2010 साली उद्धवजींच्या हस्ते उद्घाटन झालं. जवळपास 2010 ते 2026 साधारणतः 16 वर्ष झाले. या 16 वर्षात या दालनाची एवढी वाईट अवस्था काय झाली याचं उत्तर आधी उद्धवजी ठाकरे, किशोरीताई पेडणेकर आणि संजय राऊत यांनी दिलं पाहिजे. ह्या दालनाचं बांधकामच निकृष्ट दर्जाचं केलं होतं का, हा आमचा सवाल आहे. आता मुद्दा या 16 वर्षात काय घडलं याचा नाही आहे, तर स्मारकाची आजची अवस्था काय आहे याचा आहे. पण असो, पण या मुद्द्यावरून राजकारण, आरोप प्रत्यारोप कदाचित यापुढेही सुरू राहतील. पण महाराष्ट्र या सगळ्याहून मोठा आहे. ज्या संघर्षामुळे महाराष्ट्र आणि मुंबई दिमाखात उभी आहे, त्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यांना व्हावी यासाठी हे स्मृती दालन आहे. 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या इथे स्मृती आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अनेक फोटो या दालनात आहेत. या फोटोंवर जळमट आणि धूळ असताना मोडकळीस आलेल्या भिंतींमधून वाट काढत पुढची पिढी हा इतिहास कसा जाणून घेणार? त्यामुळे दालनाची अवस्था या लढ्याबद्दल आपली बोथट झालेली जाणीव दर्शवते. याला प्रशासन, राजकारणी, पक्ष, सत्ताधारी सगळेच जबाबदार आहेत. काही दिवसातच महाराष्ट्र दिन येतोय. त्यावेळी माध्यमांना दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सोंग घेण्यापेक्षा राजकारण्यांनी संयुक्त महाराष्ट्र दालनाला त्याचं जुनं वैभव प्राप्त करून द्यावं. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हुतात्म्यांना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला हीच खरी श्रद्धांजली ठरेल. तोपर्यंत हुतात्म्यांनो, तुमच्या स्मारकाच्या अवस्थेसाठी आम्हाला माफ करा. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.